2 महिने त्यांच्या मुलाने पैसेच नाही पाठवले। अगं पण मग अशा अवस्थेत काय करायचं? पोरीला असंच घेऊन जायचं का घरी? माई तुम्हीच सांगा आता काय करू मी? आई हे घे पैसे। अरे आलास आणि लगेच निघालास? हो, ते घरात करमतच नाहीये आणि मुक्ताला पण भूक लागली असेल ना, म्हणून चला येतो। अविनाशनं पैसे द्यायला नकार दिला, मी पैसे भरलेत। हा मुलगा चुकीचं वागणं शक्यच नाही ग। माई बघता बघता स्वामीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली ना। हे बघ, मी हातपाय धुवून येते, तू जेवायची पानं वाढ। कधी आलास आणि मुक्ताला काय आलं? काय झालं म्हणजे? काय व्हायची वाट बघत होता होय तुम्ही? ए पोरा, तोंड सांभाळून बोल। कोणाशी बोलतोय कळतंय का तुला? कोणाशी बोलतोय म्हणजे? तुम्हाला काय कळतं का? ती पाण्यासाठी धडपडते आणि तुम्ही इथे खुशाल झोपलात होय? तिला पाणी हवं होतं तर हिने माझ्याकडे मागायचं ना। अहो तिला धापा लागलेत, साधं बोलता पण येत नाही आणि तुम्ही म्हणतात तुमच्याकडे पाणी मागायचं। तुम्ही इथे झोपायला आलात होय? ए, मी काय करायचं ना तर तू मला सांगण्याची गरज नाही, कळलं ना? आणि पाणी नसतं मिळालं तर काही मेली नसती ती। म्हणजे हिची मरायची वाट बघत होतो होय तुम्ही? तिला जर काय झालं असतं तर? झालं असतं तर झालं नाही ना, आणि ती माझी मुक्ता आहे। तू कोण आहेस तिचा? हे सगळं बोलायचा तुला कोणी अधिकार दिला रे? माझी बहीण आहे ती। आणि ठीक आहे, तुम्ही तिच्या नातेवाईक आहात ना, मग ती पाण्यासाठी धडपडत असताना तुम्ही इथे झोपलात होय? मग लागला असेल डोळा, त्यात काय एवढं? माणसाने तरी किती वेळ जागायचं? झोपायचं होतं तर मग घरी जाऊन झोपायचं ना। मी घेतली असती माझ्या बहिणीची काळजी। हो का? मग कुठे गेला होतास? थांबायचं ना लाडक्या बहिणीजवळ। ठीक आहे, उद्यापासून नका येऊ तुम्ही, मी घेईल माझ्या बहिणीची काळजी। जा झोपा तुम्ही। ए, तू मला सांगू नकोस हा। मला काय करायचं ते मी बघते। आला मोठा बहिणीचा भाऊ। अरे किती उशीर केलास? आता मुक्ताजवळ कोण आहे? काकी होती तिथंच, पण सकाळपासून काही दिसलीच नाही। कुठं गेली कोणास ठाऊक? तिला झोप आली असेल, रात्रभर कधी जागली नसेल। जागली? कसली जागली? काल मी मुक्ताला बघायला गेलो तर मुक्ताला फार तहान लागली होती। मुक्ता पाण्यासाठी धडपडत होती आणि ही झोपली होती निवांत। अरे म्हणतोस काय? मुक्ताला तर मुलीसारखं मानते ती। अरे मग झोपलीच कशी? माई, आपल्या मुक्ताला काकीच्या भरोश्यावर सोडू नका। माई, मला लय भीती वाटते।
मी काकीला लईच बोललो. तरीच तोंड उतरलं होतं तिचा, म्हणूनच मूल होत नाही. देवाला सुद्धा कळतं कोणाला काय द्यायचं ते. तू होतास म्हणून बरं झालं हो. माई, आपली मुक्ता देवा घरी गेली ना तर देवाकडून परत घेऊन येईल मी मुक्ताला. कारण देवापेक्षा मुक्ताची गरज मला जास्त आहे. नाही, मी स्वामींचं दर्शन घेऊन येतो. हा, लवकर ये. हा, मी तुझ्यासाठी शिरा करणार आहे. स्वामी, तुमच्यामुळे आज माझी बहीण वाचली. मला लय भारी वाटतंय बघा. बाबांनी मला शिकवलं तर दिगंबर आजोबांनी मला समजवलं चांगलं कसं वाजवायचं. मदतही केली. अगदी बाबा म्हणतात तसंच सगळं स्वामींच्या इच्छेनेच होतं. स्वामी, जेव्हा मी या घरात आलो ना तेव्हा ज्यांना मी नको होतो त्यात सगळे माझ्यावर लय जीव लावतात. स्वामी, तुमचा माझ्यावर आशीर्वाद असाच राहू द्या. आणि माझ्या मुक्ताला लवकर बरं करा. ते आम्हाला दोघांना सोबत शाळेत जायचंय ना. माई, बसलं. घाला घाला, अजून खाऊ घाला त्याला, अजून लाड करतच आहे म्हणजे मोठ्यांना उलट बोलेल. कुणाला उलट बोला? तुलाच ना. पण का बोलला ते नाही सांगितलंस? म्हणजे ह्याने घरी येऊन तुमचे कान भरलेत वाटतं. कान कशाला भरायला हवे? कोण खरं आणि कोण खोटं ते मला व्यवस्थित कळलं. माई, तुम्ही आपल्या माणसांवर अविश्वास दाखवताय, तेही या रस्त्यावरच्या पोरासाठी. रस्त्यावरचा असला तरी वेळेला उपयोगी पडला ना. आपल्या माणसासारखा झोपून नाही राहिला. काल स्वामी आला नसता तर काय घडलं असतं कुणास ठाऊक. जरासा डोळा लागला त्यात एवढं काय. तेच तर. तुला काय फरक पडतोय ग? मोठ्या तोंडानं सांगत होतीस मला मूल नाही, मी हिची चांगली सेवा करीन. बरं झालं तुला मूल नाही ते. आता रडत बसणारच, पण वागायचं कसं ते समजत नाही. माई, जाऊन द्या. नका काय बोलू त्यांचं. कोणाला वाईट वाटेल असं बोलायचं नसतं. सर्वांची मनं जिंकायची असतात असं दिगंबर आजोबा म्हणतात. त्यांना कधीतरी घेऊन या आपल्याकडे. खूप मदत केली रे त्यांनी आपल्याला. आता ते मला भेटत नाहीत. ते रागवलेत माझ्यावरती. आईला घेऊन गेलो होतो मी त्यांना भेटायला, तेव्हा भेटले नाहीत ते मला. बरं माई, आई कुठे आहे? दिसली नाही का वाज? ती अंगणात बसले बघ. उगाच काळजी करते रे. मी समजवतो त्यांना. आज खऱ्या अर्थानं मला सर्व मिळालं. ज्यांच्याजवळ आई, बाबा, आजी, बहीण असते ना ते लय नशिबवान असतात माझ्यासारखं. बाजीराव, बाजीराव, मालक मला काय करता हे वाचा. एवढं करूनही तो थांबला नाही. एवढंच केलं नाही, अजून पुढे वाचा, पुढे वाचा. सावकाराने केला पत्रकाराच्या मुलीच्या खुनाचा प्रयत्न. बापरे मालक, आता बोऱ्या बिस्तारा गोळा करून गाव सोडावं लागतंय आपल्याला. नाहीतर काय.
अरे त्याने फक्त आपल्या काळ्या धंद्यांबद्दलच नाही छापलंय, तर आपण त्याच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला हेही छापलं. मला वाटलं होतं त्याच्या मुलीला उडवल्यावरती तो जरा जरी शांत होईल, पण हा तर आपलं एक पाऊल पुढेच निघालाय. हॅलो, कोण बोलतोय? साहेब गावडे बोलतोय. तुमची पेपरमधली बातमी वाचली. हो, आता तुम्ही काय आमच्या जखमेवरती मीठ चोळताय की काय? का आमच्या नावाचं वॉरंट काढलंय? अजून तरी नाही, पण काढण्याचे आदेश आले. लवकरात लवकर गाळ सोडून जा आणि माझ्याशी संपर्कात राहा. काय? या फालतू बातमीला घाबरून मी पळून जाऊ? हे बघा, त्याने फक्त बातमी छापली आहे, अजून पुरावे दिलेले नाहीत. आणि मला अटक करण्यासाठी तुम्हाला पुरावे गोळा करावे लागतील, कळलं? साहेब, तुमच्या कारनाम्याची एक प्रत सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आहे. आता तुम्ही नाही गेलात तर आम्हाला अटक करावी लागेल. आणि आता आरोप सिद्ध करायला किती वेळ लागणार आहे? ठीक आहे, सगळे आरोप खोटे ते सिद्ध करू आम्ही, कळलं? हो, शेवटी पैसा बोलतो, पैसा. हा, आणि ज्या पोरीला तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला तिने उद्या तोंड उघडलं तर? इन्स्पेक्टर साहेब, त्या मुलीला आम्ही जिवंत ठेवलं तर ती तोंड उघडेल ना? त्या तुम्ही फक्त तुमचं काम करायचं, कळलं? मला काय बोलले गावडे साहेब? काही नाही, गावडे आपल्याला गावातून पळून जायला सांगतोय. हे बघ बाजीराव, सगळ्यांची तोंड बंद करायची. पोलीस त्या पोरीपर्यंत पोहोचायच्या आत आपण त्या पोरीपर्यंत पोहोचायचं. त्या पोरीचं तोंड कायमचं बंद करून टाकायचं. तू फक्त माणसं बघ, काळजी करू नका. दिनकर, हे तू चांगलं नाही केलास. हे तू चांगलं नाही केलास दिनकर. आई, तू इथे एकटीच का बसलीस? काय नाही रे. काय झालं? काय नाही रे, कुठे काय? आई, तू खोटं बोलतेस, पण तुझ्या डोळ्यातलं पाणी खोटं नाही बोलत. मला वाईट वाटलं की मी रडतो. तसंच आहे, तुला काहीतरी वाईट वाटलं म्हणूनच तू रडतेस. सांग ना, काय झालं? मुक्ता घरी नाही ना रे आपली, म्हणून मुक्ताची आठवण येते. मग त्यात रडायला काय झालं? मुक्ताची तर आठवण मला पण येते. अगे, येणार आहे किती लवकरच घरी. पण आपल्या मुक्ताच्याच बाबतीत हे असं का झालं? अगं, आता तिची तब्येत ठीक आहे. सकाळी येताना काय म्हणाली माहिती आहे? ती म्हणाली की आईला सांग जेवण खूप छान झालेलं. स्वामी आपल्या मुक्ताला लवकर घरी यायला सांग ना बरं. हो, सगळं सांगतो. पहिले तू मला हे सांग, तुझं जेवण झालं? मला भूक नाहीये. ठीक आहे, तर मग मला पण भूक नाही. चालेल ना तुला? अरे असं काय करतोस? तू जेवून घे ना. एकदा सांगितलं ना मला भूक नाहीये. जेव्हा तुला भूक लागेल तेव्हाच मला भूक लागेल. स्वामी, मला खरंच नाही जेवायचंय. आई, असं काय करतेस ग? तुला माझी शपथ आहे, तुला जेवावंच लागेल. हो, माझ्या शक्तीने काय होतंय तू? मी तुमचा खरा मुलगा नाही ना. आता जर मुक्ताने शपथ दिली असती तर लगेच जेवायला गेले असते. स्वामी, असं बोलायचं नाही. आलो. बाबा मला सांगून नाही गेले ना, मी त्यांच्याशी नाही बोलणार, मी कोणाशीच नाही बोलणार. शहाणी ग माझी बायती. हे बघ, असं नाही करायचं. आईशी सुद्धा कट्टी घेणार तू? मग तू बाबांना थांबवलंस का नाही?
हे बघ, असं वेड्या मुलासारखं नाही करायचं अगं. हे घे, थोडंसं खाऊन घे बघू. आई तू खूप छान आहेस. माझी आवडती भाजी केलीस ना. अच्छा, म्हणजे आईने आवडीची भाजी केली म्हणून आई खूप छान आहे का? नाही नाही, तू तर माझ्यासाठी नेहमी छान आहेस. पण मला खरंच भूक नव्हती स्वामी. आई आता पुन्हा सुरू करू नकोस, घे मी भरवतो. आजपर्यंत मी माझ्या मुलांना भरवलं, पण आज पहिल्यांदा माझ्या मुलाने मला भरवलं. या घासाची चव काही वेगळीच आहे. आई तू मुक्ताला घास भरवायचीस ते मी बघायचो, मला ते लय भारी वाटायचं. असं वाटायचं की आई समजेसनी घास भरवते, पण आईला कोणीच घास भरवत नाही. मग मी म्हटलं एकदा आपणच आईला घास भरवून. किती काळजी करशील रे माझी. मला मुलगा नाही ना, तेच बरं झालं. नाहीतर मग मला हा मुलगा कसा भेटला असता. आई तुला माहितीये काल मुक्ताने पण मला घास भरवला, लय भारी वाटलं बघ. हे सारखं लय भारी काय करत असतोस? मला खूप छान वाटलं असं म्हणावं. मला खूप छान पेक्षा भारी वाटलं ना, मग मी लय भारी वाटलं असं म्हणतो. आणि माझी आई लय भारी आहे. आणि तुझ्या बाबांनी तुला इथे आणलं हे सुद्धा लय भारी केलं. बरं आई, तुझं जेवण झालं ना, मी दवाखान्यातून जाऊन येतो. अरे माई गेली आहे आणि काल रात्रभर तू तिथे होतास. तुला आराम नाही करायचाय का? नाही, मला माझ्या लय भारी आईला कामात मदत करायची. मुक्त आजारी असतानाही तू कोणी उपाशी राहू नये म्हणून घरात राहिलीस. लय भारी. नमस्कार आजीबाई, तुम्ही मुक्ताची आजी ना? हो, कशी आहे आमची मुक्ता? हो, तुम्ही काहीच काळजी करू नका. तो जो तुमच्या घराकडून मुलगा आलाय ना स्वामी, तो तिची खूप काळजी घेतो. तो आहे म्हणूनच आम्हाला काळजी नाही. पण आता मुक्ताला सोडणार कधी? आई तिची वाट बघते. लवकरच. आणि हो, मुक्ता विचारत होती की घराकडून कोणी आलंय काय, खास करून स्वामी दादाला. त्याच्यावर फार जीव आहे तिचा. मी जाते, वाट बघत असेल ती. मुक्ता, उठ बाळा, बघ मी कोण आले. माई तू एकटी चाललीस? स्वामी दादाला नाही आणलं? अरे तो रात्रभर जागा होता ना ते अजून, म्हणून मी त्याला घरी पाठवलं. अगं पण काल मला माहिती आहे. हे बघ, तुझ्या काकीला ना मी आता घरातून हाकलूनच देणार आहे. स्वतःची पोर असती तर अशी वागली असती का? अगं माई जाऊ दे ना, लागली असेल जो. मुद्दामूनच झोपली असेल. आता माझा मुळीच विश्वास राहिला नाही तिच्यावर. त्याची काही गरज नाही. तुम्ही आहात ना माझी काळजी घ्यायला, तर मला काही नाही होणार. आणि आम्ही होऊ पण देणार नाही. आमचा जीव आहेस तू, माहितीये? माई मला माहिती आहे दादा शाळेत जात नाही. तू त्याला सांग ना एकटं शाळेत जायला. मी बरी झाल्यावर मी पण जाईन त्याच्याबरोबर शाळेत. अगं पण तुझा स्वामी दादा काय म्हणाला माहितीये? मुक्ताला बरं वाटल्याशिवाय मी एकटा शाळेत जाणार नाही. माई मग तू डॉक्टर काकांना बोल ना मला लवकर बरं करायला. सांगते हा, डॉक्टर काका तुला लवकर बरी करतील आणि घरी पाठवतील. हा, आता शांत झोप. आई मी भेटून येतो मुक्ताला. अरे इतकी काळजी का करतोय? सगळं व्यवस्थित होईल असं डॉक्टर म्हणाले. हे तूच सांगितलंस ना मला. हो म्हणालो होतो, पण पुन्हाच ठाऊक मला लय भीती वाटते.
हे सगळं त्या छापून आलेल्या बातमीमुळे. या दिनकरने आमची गावातली सगळी दहशतच संपवून टाकली. आता एकच उपाय आहे. एक तर आपण पोलिसाच्या स्वाधीन व्हायचं, नाहीतर मग एक गाव सोडून जायचं.